जय ज्योती जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्यावरील 200 कविता आम्ही सावित्रीच्या लेकी आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. मी सौ माधुरी धनुकार, सावित्री शक्तिपीठ, अकोला, महाराष्ट्र. माझी स्वरचित कविता पहिला दिवस शाळेतला ही आपल्यासमोर घेऊन आली आहे. चला तर मग ऐकूया. पहिला दिवस शाळेतला. पहाट उजळली नव्या युगाची, ज्ञानदीप घेऊन त्या निघाल्या. मुलींच्या डोळ्यात स्वप्न उजळत, आशेच्या वाटा खुल्या झाल्या. हाती पाटी ओठी अक्षर, भीती हळूहळू दूर सरली. सावित्री माऊलीच्या प्रेमळ वाणीत ज्ञानाची गंगा वाहू लागली. पहिलाच दिवस, पहिली शाळा, इतिहासातला नवी दिशा मिळाली. स्त्री शिक्षणाच्या त्या पवित्र क्षणाने समतेची पहाट उजाडून आली. या कवितेचा भावार्थ. पहिला दिवस शाळेतला ही कविता सावित्रीबाई फुले यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या पहिल्या शाळेच्या ऐतिहासिक क्षणांचे भावपूर्ण चित्रण करते. कवितेत पहाटेच्या प्रतिमेतून नव्या युगाची सुरुवात दर्शवली आहे. सावित्री माऊली ज्ञानाचा दिवा हातात घेऊन शिक्षणाचा प्रकाश पसरवण्यासाठी निघाल्या. त्या काळी मुलींना शिक्षणाची संधी नव्हती, परंतु त्यांच्या प्रयत्नामुळे मुलींच्या मनात ज्ञानाची आस, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने जागृत झाली. सावित्रीबाईंच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे मुलींची भीती दूर झाली आणि शिक्षणाची गंगा वाहू लागली. मुलींसाठी सुरू झालेला हा पहिलाच वर्ग केवळ शाळेचा आरंभ नव्हता, तर स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा पाया होता. समाजातील विरोध, अपमान आणि दगडफेक यासारख्या अनेक संकटांचा सामना करूनही सावित्रीबाईंनी आपले ध्येय सोडले नाही. त्यांच्या चिकाटीमुळे शिक्षणाचा अधिकार सर्वांसाठी खुला झाला आणि भारत नवचैतन्य निर्माण झाले. कवितेच्या शेवटच्या कडव्यात आजही प्रत्येक शाळेत सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा जिवंत असल्याचा संदेश दिला आहे. शिका, उभे राहा, स्वप्न जगा हा त्यांचा विचार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण, स्वाभिमान आणि समतेचा मार्ग दाखवतो. सारांश असा वाटतो की ही कविता सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणासाठीच्या महान कार्याला अभिवादन करणारी आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, हा प्रेरणादायी संदेश देते. मग कशी वाटली आजची कविता? सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.